नमस्कार, मी निकेत इंगळे आणि आपण पाहतात 24 तास महानगर। आज मीरा भाईंदर शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्या गटाच्या अनेक शाखांचं उद्घाटन खासदार राजन विचारे आणि सर्व शिवसेना पदाधिकारी यांच्या हस्ते झालं। प्रभाग क्रमांक 4 या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख असलेले चंद्रकांत मुद्रस यांच्या शाखेचं सुद्धा उद्घाटन करण्यात आलं। पाहूया नेमकं या प्रसंगी मान्यवरांनी काय शुभेच्छा दिल्या आणि पुढील काळामध्ये शिवसेनेच्या वाटचालीबाबत त्यांनी काय नियोजन केलं आपण पाहूया। मला वाटतं आज मीरा भाईंदरमध्ये प्रभाग क्रमांक 4मध्ये नवीन शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी आम्ही इथं उपस्थित आहोत। आजच्या दिवसातलं हे शिवसेनेच्या 3ऱ्या शाखेचं उद्घाटन जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीनं आयोजन केलं होतं आणि येणाऱ्या काळामध्ये रामाबद्दलच बोलायला पाहिजे की राम राज्य येवो आणि ज्या शिवसेनेचं अयोध्येत योगदान नाही असं सांगणाऱ्या रावणाचा वध हो, म्हणजे तो रावण आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री यांचा हो, याच निमित्तानं मी या शाखेच्या निमित्तानं मी या शुभेच्छा देतो। आज राम मंदिराच्या निमित्त संपूर्ण देशभर आपल्याला कल्पना आहे की अतिशय जोरदार सर्व हिंदू भक्त रस्त्यावर उतरलेले आहेत। वातावरण अतिशय प्रसन्न आहे संपूर्ण देशभर आणि ह्या प्रसन्न वातावरणामध्ये एक वेगळे चैतन्य प्रत्येक माणसाच्या मनामध्ये निर्माण होत असतं आणि ह्या चैतन्यमय वातावरणातच म्हटलं आपल्या एक न्याय हक्काचं व्यासपीठ कुठेतरी असावं आणि शिवसेनेची प्रथा माहिती आपल्या कल्पना आहे सगळ्यांना की शिवसेनेच्या शाखेच्या माध्यमातून हे सर्व न्याय देण्याचं न्यायनिवाडा करण्याचं काम सुरू असतं आणि प्रत्येक तळागाळातल्या नागरिकाला गोरगरीब जनतेला ह्या शाखेच्या न्यायालयाच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळत असतो आणि म्हणूनच जसा प्रभू आता साहेबांनी सांगितलं होतं की प्रभू रामचंद्र एक वचनी एक पत्नी असा जो होता त्या पद्धतीनं ह्या एक वचनाप्रमाणे आम्ही हे सर्वांना न्याय देण्याचं काम या शाखेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत आणि ते औचित्य साधूनच संपूर्ण आज या मीरा भाईंदरमध्ये आज विविध कार्यक्रम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आयोजित केलेले आहेत आणि आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा की हे प्रभू रामचंद्र हे पहिलं म्हणजे आमच्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं, गर्व से कहो हम हिंदू आहे, की ललकारी ठोकणारा एकमेव या देशाचा नेता म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्या ललकारीच्या माध्यमातूनच आज संपूर्ण देशभर हिंदूंना एक अभिमान वाटावं आणि हिंदू धर्माचं एक वेगळं प्रतीक हे शिवसेना प्रमुखांच्या माध्यमातून देशाला माहीत झालं। आता हे सगळे लोक आलेले आहेत, सगळं माझं माझं म्हणतायत, पण त्यावेळेला हे कुठेच नव्हते आणि त्यांना कुठे स्थान पण नव्हतं। पण आज एक वेगळा त्यांचा एक पोबारा करण्याचा एक प्रकार सुरू झालेला आहे की जे काय होतं या देशामध्ये हिंदूंचे आम्ही तारक आहोत अशा पद्धतीचं वातावरण आहे। हे चुकीचं आहे। आम्ही खरं म्हणजे शिवसैनिकांनी हे सगळं उभं केलेलं आहे आणि त्यावेळेला सांगितलं होतं आमच्या बाळासाहेबांनी, जर ती बाबरी कोणी तोडली असेल, आता शिवसैनिकांनी तोडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे। असा एकमेव नेता या देशामध्ये होऊन गेला, त्यावेळेला कोणी हे भाजपवाले पुढे आले नव्हते आणि म्हणून आम्हाला अभिमान आहे आणि तीच संधी साधून आज आपण या शाखेचं उद्घाटन केलं। पुढच्या काळामध्ये येणाऱ्या आगामी निवडणुका असतील किंवा इतरही काही गोष्टी असतील, मीरा भाईंदर शहरामध्ये शिवसेनेच्या वतीने रामराज्य दिसेल? नक्कीच। आजच आम्ही तुम्हाला माहिती आहे गेल्या 2.5 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांच्या माध्यमातून रामराज्याचीच आम्ही तयारी करत होतो, पण काही या नतद्रष्ट लोकांनी त्याला कुठेतरी नख लावण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या साहेबांना पाय उतार व्हावं लागलं। नाहीतर अजून ते 5 वर्ष राहिले असते तर ह्या महाराष्ट्रामध्ये नक्कीच रामराज्य निर्माण झालं असतं, हे आपण सगळ्या जनतेने पाहिलंच असतं। खरंच म्हणजे उद्या रामनवमीच्या ह्याच्यावर मी सगळ्यांना भगवामय शुभेच्छा देते आणि आज पुऱ्या महाराष्ट्रात देशात इतकं भगवामय आणि वातावरण निर्माण त्या पार्श्वभूमीवर आज आमच्या पूर्ण मीरा भाईंदरमध्ये कमीत कमी 3-4 शाखा ओपन केलेल्या आहेत आणि आज प्रभाग 4च्या माध्यमातून आज ही जनतेसाठी सेवा करण्यासाठी आज शाखा ओपन केलेल्या आहेत। तरी त्या शाखेचे आमचे इथले शहर प्रमुख चंद्रकांत मुद्रस, उपशहर प्रमुख आणि त्यांची पूर्ण टीम, महिला आघाडी जोशी मॅडम, म्हणजे त्या लोकांनी खूप खरंच आज त्यांना शुभेच्छा देते की आज जे जनतेचे प्रश्न घरी बसून सुटत नाही, पण आपली फक्त एकमेव शिवसेना आणि ती शिवसेना म्हणजे
असं नाही की इलेक्शन आलं की शाखा बंद घरी करून बसतात, तर कायमस्वरूपी एक शिवसेना ही माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून कामं करत असते आणि त्याला आज हे न्याय देण्यासाठी आज मुद्रत साहेबांनी आज शाखेचं ओपनिंग केलं आहे. त्यासाठी मी भरभरून शुभेच्छा देते आमच्या महिला आघाडीला सुद्धा. आणि आज आमचं आता दिंडीचं दिंडी 4 वाजता आम्ही नियोजन केलेलं आहे, तरी सर्वांनी तिकडे जायचं आहे.